Good morning to all of you. The previous lecture discussed about incinerations, precipitation and digestion. Today we will discuss the some part of filtration. Okay. After formation of PPT in the beaker, then next procedure is filtration. Okay, filtration, there are two type of filtration. By using sintered glass crucible, it can be used in particular type of crucible, that is G3 or G4 type of sintered glass crucible, with the help of gauge crucible to filtration of the PPT. Okay, then next filtration by using a filter paper. Okay, काल आपण जे बघितलं त्याच्यामध्ये आपण काही G3 आणि G4 टाईपचे जे काही क्रुसिबल आहेत ते आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपण PPT फिल्टर करू शकतो. ओके, हे दिसतंय G3 आणि G4 टाईपचे ग्लास क्रुसिबल. त्यानंतर गॉज क्रुसिबल आपलं काय, त्याच्यामध्ये काय पर्टिक्युलर टाईपचे जे पोरस असतात, म्हणजे फिल्ट्रेशन स्पॉट असतात, फिल्ट्रेशन पोर असतात, त्याच्यामध्ये काही तीच PPT फक्त त्यामध्ये फिल्टर होऊ शकते. याच्यामध्ये आपण काल पाहिलं. नेक्स्ट by using filter paper. Okay, the precipitate can be filtered by using special ashless filter paper for crystalline precipitate like BSO4 cotton filter paper, that is a number 40 is used. Okay, आपण काल पाहिलं की मदर लिक्विड टाकून आपण ती PPT सेपरेट करतो आणि त्या PPTला पर्टिक्युलर टाईपचा क्रिस्टल सेप असतात आणि त्या पर्टिक्युलर टाईपचे क्रिस्टल सेपच त्या फिल्टर पेपरमधून फिल्टर आउट झाले पाहिजे. त्यासाठी काय एक स्पेशल टाईपचे क्रुसिबल आणि स्पेशल टाईपचा फिल्टर पेपर आपण वापरू शकतो. बघा, तर BSO4 फिल्टर करण्यासाठी आपण एक स्पेशल टाईपचा फिल्टर पेपर वापरू शकतो. तो आहे 40 नंबरचा काय फिल्टर पेपर. फिल्ट्रेशन ऑफ ग्लुटेनियस प्रेसिपिटेट नंबर 41. तर ग्लुटेनियस प्रेसिपिटेट जर असेल तर त्यासाठी आपण 41 नंबरचा पेपर वापरू शकतो. अँड फॉर एव्हरी फाईन प्रेसिपिटेट नंबर 42 पेपर आर यूज. जर थोडी फाईन प्रेसिपिटेट जर असेल थोडंसं, त्यासाठी 42चा म्हणजे जवळपास 40, 41 आणि 42 टाईपचे फिल्टर पेपर आपण इथे वापरू शकतो. द फिल्टर पेपर इज फिक्स इन द ग्लास फनेल सो दॅट no air gap is left between the paper and wall of funnel. ओके, आता फिल्टर पेपर ज्यावेळेस आपण फनेलमध्ये ठेवतो, मी फिल्ट्रेशनसाठी वापरतो, तर काही एक वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा फिल्टर पेपरची फोल्डिंग करण्याच्या काही पद्धती आहेत. तर कोणकोणत्या पद्धती आहेत त्या आपल्या पिक्चरमध्ये दिसत आहेत. द प्लेस ऑन फनेल स्टँड सच दॅट स्टीम ऑफ फनेल इज टचिंग the wall of collecting vessel. This is done achieve rapid filter due to capillary action. ओके, म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण फनेल बीकरमध्ये किंवा फिल्ट्रेशन एखाद्या कोनिकल फ्लास्कमध्ये आपण ठेवतो, तर त्या फनेलची कडा म्हणजे जिथून फिल्टर फनेलच्या फनेलमधून फिल्ट्रेट बाहेर येते, ती कडा तुम्ही त्या बीकरला अगदी चिटकून ठेवा. म्हणजे काय, ड्यू टू रिव्हर्स कॅपिलरी ॲक्शननं किंवा रिव्हर्स फोर्सनं काय होईल, ते जे रेसिड्यूमधलं जे वॉटर आहे ते काय होईल, क्विक ॲडेजिव्ह फोर्सनं पटकन काय होईल, खाली येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि फिल्टर पेपरची जी काही आपण घडी करणार आहे ती घडी कशी करणार. बघा, इथं एक पूर्ण फिल्टर पेपर दिसतोय. या फिल्टर पेपरचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. ओके, म्हणजे कसं की आता एक हा झाला 1/2 आणि हा झाला 1/2. याला 2 फोल्ड करायचं आहे ह्या टाईपचं, म्हणजे काय, आपण त्याला अर्ध फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याला पुन्हा 1/4 फोल्ड करायचं आहे. 1/4 फोल्ड करून त्याला आपण जे मध्ये राऊंड आहे त्या राऊंडला काय करायचं आहे, त्याचा कोन आपल्याला ओपन करायचं आहे. आणि ओपन झालेला कोन ज्या टाईपचं फनेल असतं त्या फनेलमध्ये काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. आणि प्लेस केल्यानंतर फनेलला एका स्टँडवर फिक्स पोझिशनला काय करायचं आहे, ठेवायचं आहे. एकदा फिक्स पोझिशनला स्टेबल केलं की जी आपली PPT आहे ती PPT त्या हळूहळू त्यामधून काय करायचे, आपल्याला फिल्टर करायचे. ओके, तर हे झाली एक फिल्ट्रेशनची साधी आणि सोपी पद्धत. बघा फिल्ट्रेशन प्रोसेस कशी आहे. बघा, इथं आपल्याला येलो मार्क दिसतोय.
ही एक आपल्याला एक सिंपल फिल्ट्रेशन पद्धत दिलेली आहे. हा जो पॉईंट आहे हा काय करायचा, मी एकदा बिकरच्या ॲट द एकदम कडेला घ्यायचा आहे. ओके, इथं कडेला घेतल्यानंतर काय होतं की कोई फोर्समुळं ते जे फिल्टरमधलं जे वॉटर वर रेसिड्यूमधलं जे वॉटर ते क्विक काय होतं खाली ॲब्झॉर्ब केलं जातं. ओके, ही एक सिंपल फिल्ट्रेशन पद्धती आणि ही आपण आपल्या लॅबोरेटरीसुद्धा आपण ही वापरू शकतो. सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेस बाय युजिंग फिल्टर पेपर. ओके, next day initially the supernatant liquid is carefully transferred to the funnel. Okay, by adding the liquid along the glass rod show as in figure. To avoid the splashing liquid, the precipitate is then washed inside the beaker only 3 to 4 times with using washing liquid. After the precipitate is carefully transferred to the filter paper cone by directing the jet of washing solution taken in a wash bottle shown in figure. The last trace of precipitate are removed with the help of policeman glass rod. ओके, ज्याप्रमाणे आपल्याला डायग्राममध्ये एका पिक्चरमध्ये दिसतंय की पी पी टी ज्यावेळेस याच्यामध्ये या फिल्टर पेपर आणि फनेलमध्ये जमा होते त्यावेळेस त्याच्यामध्ये काही इम्प्युअर किंवा फॉरेन आयन डिझॉल्व होऊन ते पी पी टीमध्ये जमा झालेले असतात. तर ते जमा झालेले फॉरेन आयन वॉटर सॉल्युबल असतात. तर तेच वॉटर सॉल्युबल आयन वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन फिल्टरमध्ये गेली पाहिजे, यासाठी आपल्याला ती पी पी टी कंटिन्यू 2 ते 3 वेळेस वॉश करावी लागते. यानं काय होतं की जे अनवॉन्टेड आयन किंवा इमिसिबल आयन आहेत ते काय होतात वॉटरसोबत फिल्टरमध्ये चालले जातात आणि रेसिड्यूमध्ये आपल्याला प्युअर फॉर्मची पी पी टी मिळते. तर ही बघा, ही आहे वॉशिंग बॉटल. यानं ही पी पी टी काय आहे एक 2 ते 3 वेळेस काय केली, या फनेलमधली जी पी पी टी आहे ती काय केली वॉश केली आणि त्याच्यामध्ये अनवॉन्टेड आयन जे आहेत ते कुठे गेले फिल्टरमध्ये चालले गेले. ओके, आणि द लास्ट ट्रेस ऑफ पोलिसमन प्रेसिपिटेट रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ पोलिसमन ग्लास रॉड. आणि जी काही पी पी टी आहे या बिकरमध्ये जे काही पी पी टी राहत असेल पोलिसमन ग्लास रॉडचा व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आणि काळजीपूर्वक कुठलाही पी पी टीचा अंश वाया न जाऊ देता ते काळजीपूर्वक पूर्ण पी पी टी त्या फनेलमध्ये ट्रान्सफर करायची. ओके, तर आपण सुरुवातीलाच पाहिलं की आपल्याला जर मॅक्झिमम रिझल्ट जर आणायचं असेल तर आपल्याला मल्टी प्रोसेसमध्ये थोडीसुद्धा पी पी टी आपली म्हणजे वेस्ट गेली नाही पाहिजे याची आपण सर्व फिल्ट्रेशनमध्ये पूर्ण काळजी घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये आपल्याला काय पूर्ण काळजी घ्यायची आहे. ओके, देन वॉशिंग ऑफ द प्रेसिपिटेट. आता जे मागं पाहिलं आपण तेच आहे की जे काही प्रेसिपिटेट आहे ते आपल्याला कसं वॉश करायचं ती त्याची सिंपल पद्धत आपल्याला दिलेली आहे. इन ऑर्डर टू रिमूव्ह द फॉरेन आयन adhering the precipitate it is a wash using suitable washing solution. ओके, आता काही जनरली आपण मोस्ट ऑफ वॉशिंगसाठी वॉटर वापरतो, पण काही ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये काही पर्टिक्युलर समजा 1:1 HCl, 1:1 H2SO4, 1:1 NH4OH, 1:1 HNO3, 1:1 AgNO3, 1:1 AgCl हे काय नंबर ऑफ केमिकल याच्यामध्ये वापरू शकतात वॉशिंगसाठी. ओके, तर इथं आपलं एक BaSO4चं सोल्युशन, BaSO4ची पी पी टी आपल्याला काय करायची वॉश करायची आहे. तर याची हॉट वॉटर कंटेन लिटल अमाऊंट H2SO4 म्हणजेच काय, एक हॉट वॉटर घ्यायचं आहे, एका बेकरमध्ये हॉट वॉटर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 4-5 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकायचं आहे आणि ते वॉशिंग बॉटलमध्ये फिलअप करून त्या फिलअप केलेल्या वॉशिंग बॉटलमध्ये फिलअप केल्यानंतर त्याची वॉशिंग किंवा त्या लिक्विडनं त्या सोल्युशननं काय करायचं आपली पी पी टी वॉश करायची. इनिशियली द प्रेसिपिटेट इज वॉश व्हाईल इट इज अँड बीकर इट सेक 3 to 4 times each time using a small volume of washing liquid and transfer the washing to the filter paper cone. After this precipitate transfer to the filter paper cone and again wash. ओके, जो काही आपण पर्टिक्युलर टाईपचा व्हॉटमन फिल्टर पेपरमध्ये पी पी टी ट्रान्सफर झालेली आहे, तर ट्रान्सफर झालेली जी पी पी टी आहे तर ती पी पी टी ट्रान्सफर झाल्यानंतर
हिच्यामध्ये जर काही फॉरेन अनवॉन्टेड आयन असतील, पर्टिक्युलरली आपण BSO4साठी बघू, तर ते BSO4साठी आपला हॉट वॉटर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकायचं आहे आणि त्यानं ॲटलिस्ट 2 ते 3 वेळेस कंटिन्यू त्या PPTला काय करायचं आहे, वॉश करायचं आहे. यानं काय होईल, त्या PPTमध्ये असलेले अनवॉन्टेड आयन काय होतील, रिमूव्ह होतील. ओके, म्हणजे काय PPT जो काही कोण आहे, जो फिल्टर पेपरचा जो कोण आहे, त्याच्यामध्ये मध्ये जी साचलेली PPT आहे आणि वॉशिंग करताना काळजीपूर्वक घ्यायची आहे. काळजी अशी घ्यायची आहे की वॉशिंग बॉटलनंच आपलं काय कंटिन्युअस तिची काही वॉटरचा जो फ्लो आहे हा थोडा लो ठेवायचा. यानं काय होतं, नाही तर फिल्टर पेपर ब्रेक होण्याची दाट चान्सेस असतात आणि आपलं हॉट वॉटर आहे त्याच्यामुळं काय आहे की स्लोली काय करायचं, त्याला वॉश करायचं. ओके, त्याच्यामुळं काय होतं, प्रिकॉशन use of pure water should be avoided for washing the precipitate. This is because in many cases it may be lead to peptidization, reverse the coagulation, बंद कर, reverse the coagulation, reverse the coagulation. यासाठी कोणते प्रिकॉशन घ्यायचे आहेत? यूज ऑफ प्युअर वॉटर शुड बी अवॉइडेड फॉर वॉशिंग द प्रिसिपिटेशन. म्हणजे काय की प्युअर आणि कोल्ड वॉटर हे प्रिसिपिटेशन म्हणजे वॉश करण्यासाठी अवॉइड करायचं आहे, म्हणजे घ्यायचं नाही. This is because in many cases it may be lead to peptidization, reverse of coagulation or conversion of larger particle precipitation into colloidal particle resulting a loss of precipitate. ओके, हे वॉटर का आपण अवॉइड करायचं, कारण PPT जो वॉटर मॉलिक्यूल आहे तर हा वॉटर मॉलिक्यूल काय करतो, PPT सोबत कोॲग्युलेशन करून त्याची जी पार्टिकल साईज आहे ती पार्टिकल साईज ही लार्ज करू शकतो, म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म तयार करून PPTचं जो साईज आहे ती PPT पार्टिकलची जी साईज आहे ती वॉटरसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म केल्यानंतर काय बिगर साईज होऊ शकते आणि त्याच्यामध्ये काय होतं की आपलं PPT जी प्युअर फॉर्ममधली PPT आहे ती काय होते, लॉस होती, वॉटरसोबत काय करते, ती कॉम्प्लेक्स फॉर्म करते. ओके, द इन्स्टेड ऑफ यूजिंग लार्ज व्हॉल्यूम ऑफ वॉशिंग लिक्विड at a time small installment solution, it used a time due to this washing more effective. ओके, काय सांगितलं आहे, वॉशिंग करत असताना काळजीपूर्वक आणि स्मॉल म्हणजे एकदा वॉशिंग करत असताना तुम्ही मिनिमम लिक्विड काय करायचं आहे, यूज करायचं आहे वॉशिंगसाठी. ड्यू टू वॉशिंग द मोर इफेक्टिव्ह द प्रोसेस कंटिन्यू टिल अप टू फॉरेन आयन आर रिमूव्ड. दिस इज असेरंट अँड टेस्टिंग ऑफ द फिल्टर. ओके, म्हणजे एकदा जर आपण वॉशिंग बॉटल पूर्ण भरून घेतली तर एकदाच वॉश करायची, एकदाच PPT वॉश करायची नाही, हळूहळू काय करायची, ती वॉश करायची. म्हणजे काय होतं, यामधले जे आयन आहेत पूर्ण ते काय मिक्स होऊन त्या फिल्टरमध्ये पूर्ण गेले पाहिजेत. ओके, फॉर दिस आयन जनरली रिमूव्ड इन Cl आयन इज टेस्टेड बाय AgNO3 सोल्युशन अँड SO4 आफ्टर वॉशिंग द completed all the liquid is allowed to drain and the participate kept in drying. ओके, आता Cl रिमूव्ह झाला का नाही हे टेस्ट करायचं AgNO3नं आणि AgNO3 आणि सल्फेट आयनने काय करायचं आहे, सल्फेट आणि क्लोराईड आयन जर त्या PPTमधले आहेत किंवा नाही हे टेस्ट करण्यासाठी AgNO3 सोल्युशन आपल्याला तिथं टाकायचं आहे. यानं काय होईल की AgNO3 सोल्युशन टाकल्यानंतर की AgCl हा काय ब्लॅक PPT आपल्याला त्या PPTवर थोडंसं नॉर्मल दिसेल आणि जर त्यातला कंप्लीट Cl जर रिमूव्ह झालेला असेल तर AgNO3 जरी टाकलं आपण तरी तिथं तुमची ब्लॅकिश PPT येणार नाही. म्हणजे ही काय एक स्पॉट टेस्ट आहे की आपल्या PPTमधले सगळे Cl आयन किंवा सल्फेट आयन रिमूव्ह झाले का नाही. जर ते रिमूव्ह झाले असतील तर आपल्याला AgNO3 टाकल्यानंतर त्या PPTवर काही परिणाम होणार नाही,
ती ॲज इट इज PPT राहील. ओके. आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये कंप्लीट Cl आयन आणि SO4 आयन निघून गेल्यानंतर आपण ती PPT ड्राईंगसाठी पुढल्या स्टेपला आपण वापरू शकतो. ओके. आता नेक्स्ट आहे ड्राईंग ऑफ प्रेसिपिटेट. आता या PPTला आपल्याला ड्राय कसं करायचं. द प्रेसिपिटेट आफ्टर वॉशिंग. आपण PPT वॉश केल्यानंतर द फनेल विथ फिल्टर पेपर कोन ऑर टेकिंग अ ग्लास क्रुसिबल इज केप्ट इन अ ओव्हन 100 to 1110 centigrade for drying precipitate. The funnel with filter paper cone can also be dried on metal cone called as drying cone. After the precipitate dried it and subject the incineration. ओके. आता आपल्याला फिल्टर पेपरवर मिळालेली PPT बाहेर फनेलच्या बाहेर काढल्यानंतर ती कंप्लीट ड्राय होण्यासाठी आपल्याला ओव्हनमध्ये काय करायची, ठेवायची. ओव्हनमध्ये ठेवल्यानंतर त्याला मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमम 100 ते 110 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत काय करायचं, आपलं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस द प्रेसिपिटेट शुड बी बर्न आउट. ओके. ती कंप्लीट बर्न झाली नाही पाहिजे ह्याचीसुद्धा आपल्याला काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. ओके. द फनेल विथ फिल्टर पेपर कोन कॅन ऑल्सो बी ड्राईड ऑन मेटल कोन कॉल्ड ॲज ड्राईंग कोन. ओके. जे फनेल आहेत ते फनेल प्लेस करण्यासाठी एक स्टँड असतं ओव्हनमध्ये. ते स्टँड जसंच्या तसं त्या ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. ओके. आफ्टर द प्रेसिपिटेशन इज ड्रायड द सब्जेक्ट इज इन्सिनरेशन. ओके. ज्यावेळेस आपली ज्यावेळेस आपलं प्रेसिपिटेट आणि फनेल ओव्हनमध्ये काही वेळ ठेवल्यानंतर पूर्णपणे बाहेर काढायचं आहे की असं आपल्याला तर वाटतं आहे की PPT आपली कंप्लीट ड्राय झाली, तर ते पुढल्या स्टेपसाठी काय करायची, यूज करायची इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे काय, कंप्लीट बर्न करणे. ओके. बघू आपण इन्सिनरेशन या स्टेपमध्ये काय होतं. इन दिस प्रेसिपिटेट इफ द प्रेसिपिटेट फिल्टर्ड थ्रू सेंटर्ड ग्लास क्रुसिबल इज डायरेक्टली सब्जेक्टेड वॉशिंग आफ्टर कूलिंग इन अ डेसिकेटर. ओके. जर आपण सेंटर ग्लास क्रुसिबल जर केली असेल तर आपण डायरेक्टली वॉश केल्यानंतर आपण ती PPT वॉशिंग कूलिंग अँड डेसिकेटर म्हणजे काय, सेंटर ग्लास क्रुसिबलला आपण डेसिकेटरमध्ये काही काळ ठेवू शकतो आणि काही काळ ठेवल्यानंतर त्याला डायरेक्ट आपण इन्सिनरेशनसाठी यूज करू शकतो. द ड्राय प्रेसिपिटेट इज रिमूव्ड as much as possible from the filter paper and it is collected on clean glass paper. ओके. आता कंप्लीट ड्राय झालेली PPT फिल्टर पेपरवर घ्यायची आणि एका ग्लास पेपरवर काय करायची, ते पूर्णपणे ट्रान्सफर करून घ्यायची. इट इज कवर्ड विथ इन्व्हर्टेड फनेल टू प्रोटेक्ट इट फ्रॉम वाईन ऑर एअर. म्हणजे ती ट्रान्सफर करत असताना ती मिनिमम एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आली पाहिजे, किंवा काय होईल की हवेनं ती त्यातली PPT काही प्रमाणात लॉस होऊ शकेल, कारण की नुकतीच आपण ती ओव्हनमधून काढलेली. ओके. द फिल्टर पेपर इज केअरफुली इग्नेटेड होल्डिंग इट ओव्हर अँड प्रिव्हियसली वेट सिलिका ऑर पर्कोलिन क्रुसिबल सो दॅट ॲश फॉल्स इन द क्रुसिबल. ओके. आता बिफोर ट्रान्सफर PPT इन क्रुसिबल, तर क्रुसिबलमध्ये सिलिका क्रुसिबलमध्ये ट्रान्सफर करण्यापूर्वी त्या क्रुसिबलचं काय करायचं, आपल्याला एक वेट घ्यायचं आहे आणि वेट घेतल्यानंतर पूर्ण PPT त्या क्रुसिबलमध्ये ट्रान्सफर करायची आहे. व्हेन द कॅम्प्टर फिल्टर पेपर इज अ बर्न अँड इट इज ॲश कलेक्टेड इन द क्रुसिबल, इट इज स्ट्रॉंगली हिटेड ऑन non-luminous Bunsen burner flame so that the black ash is converted to white ash. आता सिलिका क्रुसिबल काय करायचं, त्याला फिल्टर पेपरला बर्न करायचं सिलिका क्रुसिबलमध्ये, आणि सिलिका क्रुसिबलमध्ये बर्न केल्यानंतर तो पूर्णपणे जो फिल्टर पेपर आहे हा पूर्णपणे काय होईल, बर्न होईल. ब्लॅक कलरचा आपल्याला ती ब्लॅक कलरची ॲश म्हणजे आपल्याला राख मिळेल. आणि मग ती ब्लॅक कलरची जी राख आहे, तर ती राख नॉन लिमिनस बन्सन बर्नर फ्लेमवर
हीट करायची आणि त्या ब्लॅक ॲशचं कन्व्हर्जन जोपर्यंत व्हाईट ॲशमध्ये होत नाही तोपर्यंत आपल्याला हीट करायचं आहे. याला कमीत कमी 45 मिनटं ते 60 मिनटापर्यंतसुद्धा वेळ लागू शकतो. कधी 90 मिनटापर्यंतसुद्धा वेळ आपल्याला लागू शकतो. द ॲश सो फॉर्म इज सब्जेक्टेड टू ॲश ट्रीटमेंट. ओके, आता याच्यावर काही ट्रीटमेंट करायचे पुढं. Thus, in case of precipitate BSO4 during incineration process, some precipitate is reduced in barium sulfide due to carbon and filter paper. आता ज्यावेळेस त्याला ब्लॅक कलर असतो म्हणजे त्यामध्ये काही प्रमाणात कार्बन आलेला असतो. ओके, मग तो कार्बन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय केलं, बन्सन फ्लेमवर नॉन ल्युमिनस बन्सन बर्नरवर काय करावं लागते, एक स्ट्रॉंग हिटिंग द्यावी लागते. ओके, तिथे काय होतं, BSO4 इट ट्रीटेड विथ कार्बन टू फॉर्म बॅरियम सल्फेट अँड कार्बन ऑक्साईड. ज्यावेळेस आपण हीट करतो त्यावेळेस बॅरियम सल्फेट तयार होतो आणि CO कार्बन मोनॉक्साईड इथून निघून जातो. नाव इन ऑर्डर टू कन्वर्ट दिस BS इंटू BSO4 अँड ॲश इज ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड अँड जेंटली हिटेड ॲट लो फ्लेम ड्यू टू दिस BAS अँड कन्वर्टेड टू BSO4. ओके, मग हा बॅरियम सल्फाईड सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट करायचा, त्याचं बेरियम सल्फेट तयार होतो आणि हायड्रोजन सल्फेट गॅस तयार होतो. आफ्टर द ॲश ट्रीटमेंट द मेन प्रेसिपिटेट केप्ट ऑन ग्लास पेपर इज ट्रान्सफर टू केअरफुली. ओके, द क्रुसिबल हिटेड 10 to 15 मिनिट कूल्ड अँड डेसिकेटर अँड सब्जेक्टेड टू द वेविंग. ओके, ती जी ॲश आहे व्हाईट कलरची ॲश, तिला ब्लॅक कलरची ॲश कन्वर्ट झाली व्हाईटमध्ये, तिला डेसिकेटरमध्ये काय करायचं आहे, कूल करायचं आहे आणि तिचं काय करायचं आहे, वेट करायचं आहे. ओके, आता आपण बिफोर एक वेट घेतले सिलिका क्रुसिबलचं आणि ज्यावेळेस पूर्ण PPT व्हाईट ॲश त्या क्रुसिबलमध्ये ट्रान्सफर म्हणजे बर्न झालेली तिचं काय करायचं आहे, वेट करायचं आहे आणि दोन्हीचा जो डिफरन्स येईल ते काय आपल्याला बॅरियम सल्फेटचं वेट येईल. ओके, वेट आफ्टर बॅरियमचं काय येईल, वेट येईल. वेविंग ऑफ इन्सिनरेशन फिल्टर थ्रू सिंटर्ड ग्लास क्रुसिबल इज डायरेक्टली सब्जेक्टेड टू द प्रोसेस वेविंग आफ्टर कूलिंग इन द डेसिकेटर. ज्यावेळेस आपण डेसिकेटरमध्ये जे ठेवलेलं क्रुसिबल आहे ते क्रुसिबल आपण काढून घेऊ. देन द प्रेसिपिटेट फिल्टर इन द फिल्टर पेपर इन द आफ्टर इन्सिनरेशन अँड सब्जेक्टेड टू वेविंग युजिंग सिलिका फॉर कूलिंग क्रुसिबल. त्याचं काय करायचं, आपल्याला वेट घ्यायचं आहे. इन बोथ केस प्रोसेस इन हिटिंग अँड कूलिंग अँड वेविंग इज रिपीटेड इज कॉन्स्टंट वेट इज ऑप्टेन. तर आपल्याला काय करायचं आहे, वेट घ्यायचं आहे, हिट करायचं आहे, वेट घ्यायचं आहे, हिट करायचं आहे, वेट घ्यायचं आहे, हिट करायचं आहे. असं ज्यावेळेस आपल्याला कॉन्स्टंट वेट 2 ते 3 रिडिंग कॉन्स्टंट वेटची आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस काय करायची, रिपीट करायची. म्हणजे आपले कॉन्स्टंट वेट त्याचं आपल्याला आलं पाहिजे. ओके, आणि लास्ट पॉईंट दिलेला आहे कॅल्क्युलेशन. आफ्टर द वेविंग ऑफ प्रेसिपिटेट ज्यावेळेस आपल्याला कॉन्स्टंट वेट आपल्याला मिळालं त्यावेळेस त्याच्यानंतर वेविंग फ्रॉम प्रेसिपिटेट ऑप्टेन वी कॅन कॅल्क्युलेट डिफरंट क्वांटिटीज फ्रॉम द स्टॅकोमेट्रिक प्रपोर्शन. ओके, आता काय करायचं आहे की एक स्टॅकोमेट्रिक प्रपोर्शनमध्ये त्याचं जे क्वांटिटी घेतलेल्या आहेत त्याचं काय करायचं, आपल्याला एक मॉलिक्युलर वेट खाली दिलेलं आपल्याला. दज इन केस ऑफ एस्टिमेशन ऑफ बॅरियम टू बॅरियम सल्फेट इज फॉलोइंग स्टॅकोमेट्रिक रिलेशन इज ॲप्लिकेबल. बॅरियम सल्फेट इक्वल टू बॅरियम इक्वल टू BaCl टू H2O. बॅरियम सल्फेटचं मॉलिक्युलर वेट 233.42, बॅरियमचं 134.36, BaCl टू H2 237.36. नाऊ सपोज द वेट ऑफ प्रेसिपिटेट BSO4 इज m ग्राम. आता हे जे वरचं जे काही वेट आलं आपलं कॉन्स्टंट वेट बॅरियम सल्फेटचं ते काय असेल, m ग्राम असेल. देन फॉर्म अबो रिलेशन वी कॅन राईट ॲज. ओके, वेट ऑफ BaCl टू H2 इज गिवन इन सोल्युशन. m आलेलं BSO4चं वेट गुणिला वेट ऑफ BaCl टू ट्वाईस H2O अपॉन वेट ऑफ बॅरियम सल्फेट, ते काय तुमचं ग्राममधले. सिमिलरली वेट ऑफ आता आपल्याला बॅरियमचं वेट काढायचं आहे तर आलेलं वेट अपॉन बॅरियमचं मॉलिक्युलर वेट अपॉन बॅरियम सल्फेटचं मॉलिक्युलर वेट, जे काही ॲन्सर येईल ते असेल आपलं वेट ऑफ बॅरियम प्रेझेंट इन अ गिव्हन BSO4 सोल्युशन. ओके.